दुर्लक्ष करणं चांगलं असतं. तिथं संजय राऊत आहे, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. तर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. भाई, उद्धव ठाकरेंनी कालच्या गोळीबारानंतर असं म्हटलंय की राष्ट्रपतीने राष्ट्रपती रागवण्याची मागणी केली. नाही, राष्ट्रपती लागवड कधी लागू होते? ज्यावेळेला काँग्रेससारखा पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्राम तुम्ही साईन नाही केला तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही, अशी ज्यावेळेला भूमिका घेतो त्याला राज्यामध्ये अराजकता स्थापन होते आणि त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट येते. कोणाच्या व्यक्तिगत वैमनस्यातून गोळीबार झाला तर ते काय झालेली मोठी दंगल नाही, तो एक व्यक्तिगत वादाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या गृहमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही जी सेल्फ प्रोटेक्शनची परवाने दिले ते सुद्धा आम्ही चेक करू. इलिगली काही जर बंदुका असतील त्यासुद्धा चेक करू. शेवटी असे ज्याला विषय असतात त्याला ते सामाजिक विषय असतात. तरुण लोकांची डोकी पटकन त्या ठिकाणी गरम होतात आणि असे प्रकार घडतात. त्यांना प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याच्याऐवजी लोकांना भडकवत राहायचं आणि आपलंच राजकारण करायची, आपलीच पोळी भाजून घ्यायची, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. त्याच्यामुळे बाळासाहेबांनी जे केलं त्याच्या नेमकी वेगळी भूमिका ही उभाठा आज महाराष्ट्रामध्ये घेते. कुठलाही महाराष्ट्राच्या विकासाचा कुठलाही विचार नाही, केवळ लहान लहान इश्यू घ्यायचे, महाराष्ट्राची बदनामी करायची, लोकांमध्ये खोटी एक भावना अशी निर्माण करायची की आपल्यावर अन्याय झाला आहे आणि सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचे प्रयत्न करायचं. याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची जनता आहे, महाराष्ट्राचे गोरगरीब शेतकरी आहेत, तिथले कामगार आहेत, तिथल्या युवकांचे प्रश्न आहेत, त्यांना नोकऱ्या पाहिजेत, त्यांच्यासाठी दिवसरात्र धडपडणाऱ्या सरकारवर मात्र टीका करायची आणि स्वतःसाठी खोटी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. याच्यापासून कुठेतरी त्यांनी लांब गेलं पाहिजे असं मला त्यांचा एक हितचिंतक म्हणून वाटतं.